बघा शेतकरी मित्रांनो, कर्जमाफीच्या प्रतीक्षेत असलेल्या शेतकऱ्यांसाठी, ज्या शेती पिकाच्या नावावर शेतकऱ्यांनी कर्ज काढलेलं आहे, त्या शेतकऱ्यांसाठी सर्वात मोठी आनंदाची बातमी आजच्या व्हिडिओमध्ये असणार आहे. बघा, उपमुख्यमंत्री नामदार अजितदादा पवार यांनी कर्जमाफी देण्यासाठीचा भलताच फॉर्म्युला शोधून काढला आहे. त्यांच्या या फॉर्म्युल्यामुळे काही शेतकऱ्यांचा प्रचंड फायदा, तर काही शेतकऱ्यांचं इथं मरण होणार आहे. नेमका फॉर्म्युला काय आहे? नेमका अजितदादांनी काय म्हणाले? अजितदादांच्या तोंडातून हा फॉर्म्युला आहे का? त्याची भूमिका काय आहे? आम्ही काय करणार आहोत? लागोपाठ 2 वर्ष किंवा जे काही करेल, आमचं जे भरणाऱ्या शेतकऱ्यांनी शामी कर्जमाफी, मग तुमची अडचणी तिथं लोकपाठ कर्ज भरणाऱ्या शेतकऱ्यांची कर्जमाफी, मग तुम्ही अडचणीत बोलताय नाही, अशा पद्धतीचं मत अर्थमंत्री आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, अजित पवार आणि देवेंद्र फडणवीस यांनी देखील सांगितलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांचं कर्ज माफ होणार त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. त्यानंतर ते म्हणाले, की आम्ही मागच्या 2 वर्षाचा कोण रेग्युलर भरतोय, हे कर्ज कोणी काढलेलं आहे आणि कर्जमाफी देण्याचा विचार करतोय, हे सगळं कशामुळे झालंय? तर बघा, सातत्यानं पत्रकार, शेतकरी कार्यकर्ते जे लोक भेटतील, दादा जे कर्जमाफी काय झालं, दादाने कर्जमाफीचं काय झालं, असा प्रश्न त्यांनी वारंवार विचारताय. दादा माणूस या खतरनाक आहे, दादा हे वैतागून आता त्यांनी इथं सोल्युशन काढलेलं आहे. परंतु अजितदादा याची तुम्ही काय भाषणानंतर काय बोलतोय? बघा, अजितदादांनी यावर फॉर्म्युला काढलाय. आता कर्जमाफीचा फॉर्म्युला आहे काय असणार आहे, कसा तुम्हाला यूज करायचा आहे, कर्जमाफी करण्यासाठी तुम्हाला काय करावं लागणार आहे. बघा, दादांनी काय सांगितलेलं आहे, की बघा या भाषणामध्ये काय वाक्य बोलले ते बाबी तुम्हाला माहिती असणे गरजेचे असणार आहे. बघा, तुमचं इथं भाषेत इथं ऐकायचं आहे तुम्हाला. बघा शेतकरी मित्रांनो, त्यांनी म्हटल्यानंतर मुद्दा इथं असा आहे, की त्यांनी म्हटलं कर्जमाफी देणार तर कशी पण एकदा सांगा. परंतु दादांची जी भूमिका आहे ती भूमिका तीव्र निदेश इथं करणारी आहे. कुणामुळे तुमची कर्जमाफी होणार आहे? शेतकरी कर्ज का भरत नाही? त्याच्याकडे कर्ज भरणारे व जसं की पद निर्माण झालेलं आहे ना, त्यासाठी त्यांनी काय सांगितलं, की बघा, त्यांनी सांगितले, की कर्ज जे शेतकऱ्यांनी काढले आहे, शेती पिकाच्या नावावर ज्या शेतकऱ्यांनी कर्ज काढलं आहे, त्याचं कर्जमाफ कसं होण्यासाठी त्यांना हा फॉर्म्युला कसा यूज करावा लागणार आहे, त्यांनी स्पष्टपणे सांगितलेलं आहे. शेतकऱ्यांकडे त्यांचं जसं की 7/12 उतारा जे आहे, तर त्यावरती हा फॉर्म्युला त्यांनी सांगितलेला आहे आणि कोणत्या जिल्ह्यांमध्ये हा फॉर्म्युला लागू होणार आहे, कोणत्या बँकेमध्ये हा फॉर्म्युला लागू होणार आहे, त्यांनी सांगितलेलं आहे. बघा शेतकरी मित्रांनो, त्यांनी सांगितलं बघा, कर्जमुक्ती, कर्जमाफी आणि हे रेग्युलर जे गुन्हेगाराला केला जातो, कर्जमुक्ती हवी आहे आणि हे आम्ही घेणारच आहोत. या पद्धतीने जरांगी पाटलांसोबत मराठी आले आणि 18 अलग अलग जातीचे शेतकरी तिथे येणार आहे आणि हे बैठकी घेणार आहे. बघा, यावरती त्यांनी काय सांगितलं, की फडणवीस साहेबांनी जसं समृद्धी महामार्गासाठी मुंबईतल्या काही जणांनी जसं की गहाण टाकल्या होत्या, त्याच पद्धतीने मुंबई समृद्धी महामार्गासारखं इथं मुंबईतल्या पोहोचला जाणार आहे. इथं बघा, शेतकऱ्यांना मुंबईमध्ये जसं की मोर्चा केला, आतुरतेने वाट बघली. बघा शेतकरी मित्रांनो, शेतकरी बापाचा हुशार सहज इथं सत्तेत आला आणि त्याच पद्धतीने तुम्ही निवडून आले. नागरिकप्रमाणे आमच्या शेतकरी बापाला सुद्धा असंच तुम्ही सुख सन्मान निधी स्वाभिमाने इथं जगण्याचा अधिकार आणि अर्थ स्वतंत्र आणि सुद्धा हा हक्क तुम्ही दिलेला नाही, मिळवण्यासाठी लढाई उभी करतोय. आणि जे 1975 मध्ये जी लढाई लढली होती, तिचं आता तुम्ही लढायला लावत आहे का? तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितले. बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्या शेतकऱ्यांची कर्जमाफी होणार बघा, आता जाणून घेऊया. त्यांनी सांगितलंय, की कर्जमाफी रेग्युलर शेतकरी कर्ज भरत असते, त्यांना कर्जमाफी भरू द्या. त्यानंतर जसं की जे रेग्युलर शेतकऱ्यांनी कर्ज म्हणजे 50% शेतकरी आतापर्यंत कर्ज भरून टाकलेलं आहे, कारण की बँकेकडून त्यांना प्रेशर येत आहे. त्या प्रेशरमुळे त्यांनी कर्जमाफी त्यांचं भरलेलं आहे. आता जे शेतकरी खरोखर इथं कर्ज भरू शकत नाही, तर त्या शेतकऱ्यांचं काय, की त्या शेतकऱ्याला आता डबल कर्जाची गरज पडतो. तर स्वतः जे मोठमोठे शेतकरी असणार आहे, ते कर्ज भरून नवीन कर्ज उचलत असतो, तर त्या शेतकऱ्यांना कर्जमाफी दिली जाणार नाही, असा फॉर्म्युला त्यांनी लावलेला आहे. त्यानंतर बघा, जे शेतकरी खरोखर 2 वर्षापासून 1 वर्षापासून कर्ज भरूच शकत नाही, तर त्या शेतकऱ्यांची आम्ही कर्जमाफी करणार, यासाठी त्यांनी फॉर्म्युला लावलेला आहे. आता तो फॉर्म्युला तुम्हाला कसा यूज करायचा? बघा शेतकरी मित्रांनो, तुम्हाला काय करायचं आहे, की तुमचं कर्जमाफी हे रिन्यू करायची नाही. म्हणजे तुम्हाला काय करायचं आहे, की जे तुम्ही कर्ज उचललेलं आहे, तर ते कर्ज तुम्हाला रिन्यू करायचं नाही आणि कर्ज नवीन काढण्यासाठी हे जुनं कर्ज भरून नवीन कर्ज काढू नका, नाहीतर तुम्हाला कर्जमाफी मिळणार नाही. अशा पद्धतीने त्यांनी फॉर्म्युला हा लावण्याचा प्रयत्न केला आहे. तर तुम्हाला त्यावरती एक फॉर्म्युला सांगतो. बघा, तुम्हाला कर्जमाफीसाठी हे कर्ज रिन्यू करायचं नाही आणि नवीन कर्ज काढण्यासाठी जुनं कर्ज तुम्हाला भरावायचंच नाही आणि त्यामधून नवीन कर्ज काढायचं नाही. म्हणजे जे कर्ज तुम्ही बँकेतून 2 लाख पर्यंत उचललं असेल, ते तसंच माफ होऊ द्या. कर्जमाफी झाल्यानंतर तुम्ही कर्ज काढू शकता. तर अशा पद्धतीने त्यांनी सांगितलेलं आहे, की ते तुमच्या 7/12 उतारा 8वरती सर्व नाव सारखे असायला पाहिजे, तरच कर्जमाफी होणार, अन्यथा तुम्हाला कर्जमाफीचा लाभ होणार नाही, असं स्पष्टपणे अजितदादा पवार उपमुख्यमंत्री यांनी सांगितलेलं आहे.
तर अशा पद्धतीची कर्जमाफी संदर्भातील माहिती होती. तर व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा. तुमच्या मित्रमैत्रिणींना व्हिडिओ नक्कीच शेअर करायचा आहे आणि असंच कामाचे व्हिडिओ जर का डेली पाहायचे असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून साईडला दिलेल्या बेल नोटिफिकेशनला नक्की प्रेस करून ठेवा. जेणेकरून अशीच महत्त्वपूर्ण व्हिडिओची नोटिफिकेशन डेली तुम्हाला भेटत राहतील शेतकरी मित्रांनो. तर मित्रांनो चला येऊया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.